एक भाऊ म्हणून, खांडेकर म्हणून युवराजची बाजू जगासमोर तू मांडशील? केदार एवढे उपकार कर रे बाबा प्लीज. लोकशाहीचा चौथा स्तंभ बनवता ना, मध्ये आता उत्तर रॅपिड फायर राऊंड चालू आहे असं समजा. युवराज खांडेकर तुमचा भाऊ आहे ना? हो. तो गुलाबला ओळखत होता का? हो. त्याचे आणि गुलाबचे संबंध होते? संबंध होते. नाही, तुमच्याकडून काही होणार नाहीये हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. काकू, हे सगळं अचानक घडलं. अचानक असं काही घडत नसतं कौशिकी. तारिणीने युवराजच्या विरोधात स्टेटमेंट दिलं कारण तिचा आधीपासून त्याच्यावर राग होता. आणि तो केदार त्याने चॅनलवर जगाला ओरडून ओरडून सांगितलं की माझ्या मुलाचा आणि त्या गुलाबचा संबंध आहे. हे अचानक नाही झालेलं, तुम्ही त्याला तशी संधी दिली आणि त्याने ती साधली म्हणून झालंय. आतापर्यंत लोक फक्त बातम्या बघत होते, अंदाज बांधत होते. पण जेव्हा याच घरातला मुलगा जेव्हा जगाला ओरडून सांगतोय ना, तेव्हा त्यांचा तो विश्वास बसणार ना की माझा मुलगा आणि तो गुलाब यांचा संबंध आहे आणि माझा युवराज गुलाब इतका अट्टल गुन्हेगार आहे. असं कोणी काही म्हणत नाहीये आणि कोणी असं म्हणालच ना तर आम्ही काही शांत बसणार नाही आहोत. मग आता काय करताय? शांत बसला नाहीयेत तुम्ही? हजारदा सांगून झालं तुम्हाला, पण तुम्ही ऐकतच नाही. त्या तारिणी आणि केदारची इतकी भुरळ पडली ना तुमच्यावर की चांगलं कोण आहे वाईट कोण आहे हे समजून घेण्याची तसदी सुद्धा घेत नाहीयेत तुम्ही. पद्मिनी, उगाच शब्दाने शब्द वाढवू नकोस. तू जरा जरा शांत राहा. तू ते तर आहेच ना. मी जे काही बोलतेय वागतेस तुम्हाला समजवते ते तुमच्या कानापर्यंत पोहोचतच नाहीये. आणि हे जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा तुम्ही असं मौन धारण करता कारण ते तुमच्या सोयीचं असतं. हो ना कौशिक? अहो, जे काही घडलं ते खूप अचानक घडलं. दया काकांना आणि मला या बाबतीतली काहीच कल्पना नव्हती. मग? ते मिस्टर जामखंडे अचानक तिकडे आले आणि त्यांनी तो माणूस फक्त एक निमित्त आहे. केदार तेच बोलला जे त्याच्या मनात होतं. काकू, हे बघा, तुम्ही जे म्हणताय तो मुद्दा अगदी करेक्ट आहे, मला मान्य आहे. आणि आज केदार जे काही वागलाय, त्यांनी जे काही केलंय त्यासाठी मी स्वतः त्याला जाब विचारणार आहे. तो तिकडे शांत का बसला? मिस्टर जामखंडेंना त्यांनी थांबवलं का नाही? त्यांनी गप्प का नाही केलं? त्यांना हे सगळं मी त्याला विचारणार आहे कारण आम्ही दोघांनी त्याच्यावर विश्वास ठेवलाय आणि त्यांनी विश्वासघात केलाय. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याला द्यावी लागतील. मी स्वतः प्रश्न विचारणार आहे. बापरे, हो का? दयानंद खांडेकर, बघितलं का काय म्हणते ही? केदारला जाब विचारायचा आहे. कोण विचारणार? तुम्ही? हो विचारणार. हे बघ, तो चुकलाय हे आम्हालाही मान्य आहे. आम्ही कबूल करतो आहोत आणि त्याला या सगळ्याचा आज आल्यानंतर जाब विचारला जाईल. नक्की विचारला जाईल. चांगलंय. तुम्ही बोलणार आहात ना? बोला, ठणकावून विचारा त्याला. कारण हे सगळं करून त्याने फक्त युवराजच नाही खांडेकरांचं नाव सुद्धा पणाला लावलंय. आणि नुसतं खांडेकरांचं नाव नाही, MNNचं भवितव्य सुद्धा धोक्यात आहे. काकू, MNN वर कोणी बोट उचलणार नाहीये असं तुला वाटतंय? MNN खूप मेहनतीने उभं केलंस ना तू कौशिकी. आणि तुझा त्या केदारवर अतिविश्वास आहे. लक्षात ठेव, या अतिविश्वासामुळेच एवढ्या मेहनतीने उभं केलेलं हे सगळं एका क्षणात तुझ्या नजरेसमोर उद्ध्वस्त होईल. आणि त्यावेळी तुला मी बोललेले हे शब्द आठवतील आणि तेव्हा पश्चात्तापाशिवाय तू दुसरं काहीही करू शकणार नाही. MNN जिवंत ठेवणं म्हणजे तुझ्या वडिलांचं स्वप्न जिवंत ठेवणं. हो ना कौशिकी? लक्षात ठेव, हे जर सगळं असं सुरू राहिलं ना तर एक दिवस हे स्वप्न, हे सगळं साम्राज्य तुझ्या नजरेसमोर जमीनदोस्त होईल. त्यामुळे हे सगळं थांबवणं सर्वस्वी तुझ्याच हातात आहे.